अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपण स्वामी भक्त आहोत, आपल्या मनात स्वामींची काही ना काहीतरी सेवा करण्याची खूप इच्छा असते, परंतु इच्छा असून सुद्धा आपण सांसारिक माणसं आहोत, त्याच्यामुळे कधी कामाची जबाबदारी असतात, मनात असून सुद्धा सेवेला पुरेसा वेळ मिळत नाही, म्हणून आपल्या बऱ्याचशा सेवा राहून जातात। तर अशा वेळी काय करावं तेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित मिळतील। स्किप करू नका, म्हणजे अर्धवट माहिती होणार नाही। आणि तरी सुद्धा जर काही तुम्हाला त्याच्यातून जरी काही नाही समजलं, काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। तर आता काय करायचं, तर श्री स्वामी चरित्र सारामृत हे स्वामींचा अतिशय पवित्र असा आणि अतिशय स्वामींचा फळ देणारा असा ग्रंथ आहे। म्हणजे या ग्रंथामध्ये स्वामींचा आत्मा वास करतो असं म्हटलं जातं। आता माझ्याकडे जी पोथी आहे ती ही आहे दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्रातली। तुमच्याकडे तर कुठली पोथी असेल जवळची तर तीही तुम्ही त्याचंही करू शकता सेवा, पण मी आता ही रेफर करते म्हणून मग मी ही सांगितली। तर तुमच्या जवळ ही पोथी नसेल तर जवळच्या श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा केंद्रामध्ये जा आणि ही पोथी घेऊन या। जर तुमच्या जवळ दिंडोरी प्रणित सेवा केंद्र नसेल तर मी एक डिस्क्रिप्शनला दादांचा नंबर देते, त्यांच्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, ते तुम्हाला मिळवून देतील। ते कुरिअर करतात, म्हणजे पोस्टाने पाठवतात, तर फक्त पोस्टाचे चार्जेस त्यांना वेगळे द्यावे लागतात। तर अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत, जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर तुमच्या घरात ही पोथी असलीच पाहिजे। अतिशय पवित्र असा हा ग्रंथ आहे, याच्यामध्ये स्वामींचा वास आहे। ज्यांनी ज्यांनी स्वामींचं पारायण केलंय त्या प्रत्येकाला, म्हणजे ह्या स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केले त्या प्रत्येकाला चांगले अनुभव आलेलेच आहेत। अतिशय म्हणजे अगदी स्वामींचं दर्शन सुद्धा झालंय, स्वामींनी अगदी त्यांना येऊन दर्शन सुद्धा दिलेलं आहे। स्वामींच्या लीला, स्वामींचे चमत्कार प्रत्येकाने या पारायणातून अनुभवलेले सुद्धा आहेत। असंच जर आपलं अडलेलं काम पूर्ण होत नाहीये, मनातली इच्छा जर पूर्ण होत नाहीये, लग्न जमत नाहीये, संतान प्राप्ती होत नाहीये, आर्थिक कामात यश मिळत नाही, अगदीच अडलेलं कामच पूर्ण होत नाहीये, नैराश्य, अगदी वाटतंय की सगळं संपलंय, आता काहीही शिल्लक नाहीये, तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही या सेवेला सुरुवात करा। तर कोणती सेवा? श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक मांडी किंवा एक आसनी पारायण। आता हे पारायण कसं करावं, का करावं, तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सगळ्यात पवित्र असा ग्रंथ म्हणजे हा श्री स्वामी चरित्र सारामृत। तर फक्त छोटासा हा अध्याय आहे, तो म्हणजे 1 ते 21च अध्याय या पोथीमध्ये आहेत। अतिशय छोटा आहे, वाचायला सुरुवात केली तर एका तासामध्येच आपले हे सर्व अध्याय वाचून होतात। मनात इच्छा असेल आणि जर तुम्हाला खूपच संकट असेल तर या पारायणाला सुरुवात करा, बघा तुम्हाला 100% फळ मिळेल। भलेही उशीर होईल अगदीच, परंतु तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल। फक्त मनापासून सेवेला सुरुवात करा। तर आता एक मांडी पारायण म्हणजे काय, तर ते आपण पहिलं जाणून घेऊया। आता याच्यामध्ये 21 अध्याय आहेत। 1 ते 21 अध्याय एकाच जागेवरती बसून एकाच दिवशी करणं म्हणजे एक मांडी पारायण। आता तुम्ही 10 अध्याय वाचलेत, पुढचे 11 नंतर वाचले तर ते एक मांडी पारायण नाही होत। कधी कधी आपण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतो तेव्हा आपल्याला वेळ नसतो किंवा काही अडचण असते, तर तेव्हा आपण दिवसभरात हे पारायणाच्या पोथी थोडी थोडी वाचत असतो। म्हणजे आता 5 वाजले, 5 वाचले, नंतर 5 वाचले, अशा प्रकारे तुम्ही 21 अध्याय पूर्ण करता। परंतु जर तुम्हाला एक मांडी पारायण करायचं असेल तर तुम्हाला एकाच बैठकीत हे सगळे अध्याय वाचायचे आहेत, म्हणजे 1 तासाभरात तुमचे हे अध्याय पूर्ण होतील। असं तुमचं एक पारायण पूर्ण होतं। मग आता पारायण कसं करायचं? तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल तर तुम्ही संकल्पयुक्त करा, नसेल करायचं तर नाही केलं तरीही चालेल। आता कसं करू शकतो, तर 1 दिवसाचं करू शकता, 5 दिवसाचं करू शकता, 11, 21, 51, 108 असं तुम्हाला जसं वाटेल, जसं तुमच्या मनात येईल तसं तुम्ही त्या पट्टीमध्ये पारायण करू शकता। तुमच्या मनाची इच्छा, स्वामी कधीच म्हणत नाहीत की माझं असं कर तसं कर, ही सेवा कर। स्वामी कधीच म्हणत नाहीत की माझ्या दानपेटीत आणून पैसे टाक। स्वामींना फक्त असतं की माझं नाव घे, माझी सेवा कर, मला तेवढं खूप आहे। आणि आपल्याला सुद्धा स्वामी महाराज जर एवढं देतात तर आपण सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी देणं लागतो। या भावनेतून या सेवेला सुरुवात करा, बघा स्वामी माऊली तुम्हाला नक्कीच यश देतील आणि यश देवो तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करेन। तर आता संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा करताय तर संकल्प कसा करायचा याचा आपला व्हिडिओ चॅनेलवरती आहे, जर नसेल कोणाला माहिती तर त्यांनी तो जाऊन नक्की बघा, त्याच्यात मी प्रात्यक्षिक दाखवले की संकल्प कसा सोडायचा। आता जर तुम्ही संकल्प करताय तर तुम्हाला पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही वाचनाला सुरुवात कराल तर त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे। आता याच्यासाठी वेगळी मांडणी करण्याची गरज नाही,
जर तुम्ही फक्त देवाऱ्यासमोर बसा, स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसा, एखादी अगरबत्ती बाजूला लावा, त्याच्यानंतर हा ग्रंथ घ्या आणि हा ग्रंथ पाटावर ठेवा, जमिनीवर ठेवू नका. तुम्ही एखादं आसन घ्या बसायला आणि सेवेला सुरुवात करा. एकाच दिवशी तुम्ही 1 ते 21 अध्याय वाचा, म्हणजे तुमचं एक पारायण पूर्ण होईल. आता जर संकल्प केला तर तुम्ही संकल्प करा. नारळ वगैरे ठेवायची काही गरज नाही. तुम्हाला वेगळी मांडणी जर मांडायची इच्छा असेलच तर तुम्ही मांडलीत तरी चालेल, परंतु याच्यासाठी काही गरज नसते. फक्त स्वामींसमोर बसून ही पोथी वाचलं तरीही चालतं. जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताय तर तुम्हाला तेवढे दिवस घरात मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य आहे. म्हणजे जो कोण सेवा करतोय तर त्यांनी मांसाहार आणि मद्यपान नाही करायचं. बाकीची लोक जर खात असतील तर खाऊ द्यात. आता ही सेवा स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतो. विधवा स्त्री करू शकते, विद्यार्थी मुलं मुलगी कोणीही ही सेवा करू शकतं. ज्यांना खरंच इच्छा आहे आणि ज्यांना स्वामींची सेवा करायची मनापासून इच्छा आहे तर त्यांनी या सेवेला सुरुवात करू शकता. तुम्ही आता नॉनव्हेज खायचं नाही हे एक झालं. त्यानंतर ब्रह्मचर्या पालन करायची काही गरज नाही. जर तुम्हाला आता 21, 11 अशा पटीत जर पारायण करायचं नसेल, फक्त गुरुवार टू गुरुवार असं करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. म्हणजे फक्त गुरुवारी तुम्हाला एक मांडी पारायण करायचं तर तसं करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता. तुमच्या मनावरती आहे. नैवेद्य दाखवण्याची वगैरे असं काही वेगळी गरज नाही. आपण रोजच स्वामींना खडीसाखरेचा किंवा आपला अन्नाचा नैवेद्य दाखवतच असतो. जर तुम्हाला वाटत असेल दाखवायचं तर तुम्ही दाखवला तरी चालेल, नाही दाखवला तरीही चालेल. फक्त आपल्याला सेवा करायची. तर ही सेवा कधी करायची? तर ब्रह्ममुहूर्तापासून सूर्यास्तापर्यंत तुम्ही ही सेवा कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते, म्हणून तुम्हाला या वेळेत फक्त बसायचं नाही. बाकी तुम्ही कधीही या पारायणाला सुरुवात करू शकता. एकाच बैठकीत बसा आणि 1 ते 21 अध्याय वाचा. जर तुम्हाला एका दिवशी 2 वेळा 2 पारायण करायचे, 3 पारायण करायचे तर तुमच्यावर आहे. जर तुम्हाला तसा वेळ मिळणं पॉसिबल होणार असेल तर तुम्ही एकाच दिवशी तुम्हाला जेवढे वाटतील तेवढी सुद्धा पारायण करू शकता. बाकी याला नियम अटी अशा काहीही नाहीयेत की असंच पाहिजे तसेच पाहिजे तर काही नाही. फक्त तुम्हाला मांसाहार मद्यपान तेवढे दिवस सोडायचं आहे, बस एवढंच. आणि परान्न, तर मला बरेचसे प्रश्न येत असतात कोणती सेवा करताना. तर आपल्याला या सेवेसाठी तरी परान्न घेऊ नये वगैरे असं काही नाही. तुम्ही बाहेरचं वगैरे खाऊ शकता, फक्त मांसाहार नाही खायचं. बाकी आपण परान्न वगैरे घेऊ शकतो. तर एवढ्याच साध्या सोप्या नियम अटी आहेत. तर या सेवेला तुम्ही सुरुवात करून बघा, नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल. स्वामी तुमच्या पाठीशी असेच कायम उभे राहू देत. ही पोथी म्हणजे अतिशय म्हणजे खूप पॉझिटिव्ह पोथी आहे, खूप पॉझिटिव्ह ग्रंथ आहे. म्हणजे या वाचनामुळे, या पोथीच्या वाचनामुळे अतिशय आपल्या जीवनात चांगले बदल होत असतात. आपण रोजच्या म्हणजे आपली जी नित्यसेवा आहे त्याच्यामध्ये आपण हे 3 अध्याय रोज वाचतच असतो. परंतु एक मांडी पारायण किंवा एक आसनी पारायण तुम्ही करून बघा आणि त्याचे काय फळ मिळतं किंवा त्याचे काय रिझल्ट मिळतात हे स्वतः अनुभवून बघा. बघा तुमच्या मनातली 100% इच्छा पूर्ण होणारच. भलेही वेळ लागेल, परंतु तुम्हाला त्याचे रिझल्ट नक्कीच मिळणार. तुमचं पारायण पूर्ण होईपर्यंत तुमच्या मनातल्या सगळ्या स्वामी म्हणजे जी काही इच्छा असेल ती स्वामी महाराज पूर्ण करू देत, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करेन. आणि व्हिडिओ आता इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.